चला, आवाज येतोय? आवाज येतोय का माझा? ओके. हा, ऑडिओ व्हिडिओ जर क्लिअर असेल चॅट बॉक्स मध्ये सांगा, म्हणजे लेक्चर आपल्याला कंटिन्यू करता येईल. चला लवकर या, पट पट पट. हा, या बालांनो, या रे या, लवकर भरभर सारे या. सगळे अण्णासाहेब आले का? अण्णासाहेब, भाऊसाहेब, पटवारीजी आले का सगळे? ओके, चालतंय. क्लिअर? ओके, चला. गुड मॉर्निंग ऑल ऑफ टू. हा, ठीक आहे. बघा, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ज्ञानदेव अकॅडमीच्या या ऑनलाईन स्टडी लर्निंग प्लॅटफॉर्मवरती. सगळ्यांना नमस्कार, जय हिंद, रामकृष्ण हरी. व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आता बघा, चालू करायचं आपल्याला. विषयच आहे आज आपला तो म्हणजे तलाठी भरतीचा जो काही ब्रह्मास्त्र आहे, आणि त्याच्यामध्ये A to Z माहिती आपण या लेक्चरमध्ये बघायची आहे. सरळ साधं सोपं आहे, A to Z. ठीक आहे, हे नेमकं काय आहे किंवा काय नाही. आता बऱ्यापैकी काय झालंय की विद्यार्थ्यांचे सारखे कॉल होते की सर जरा गोंधळलेली परिस्थिती निर्माण झालेली आहे, अशी तशी. युट्यूबला बरेच लेक्चर्स आहेत, तरी मग म्हटलं चला आपणही त्या ठिकाणी काहीतरी करायला पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी या लेक्चरचा हा उद्देश आहे की विद्यार्थ्यांच्यापर्यंत जी खरी माहिती आहे ती आपण पोहोचवण्याचा या लेक्चरच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे. ठीक आहे, आणि मे बी सोमवारपासून जर आपल्याला पॉसिबल झालंच तर संध्याकाळचे आपले जे जसे आपण मॅरेथॉन टाईप सेशन्स वगैरे राबवत होतो, अगदी त्या पद्धतीने काही लेक्चर्स आपण तलाठी भरतीसाठी खास करून प्रत्येक विषयांचे हे सोमवारपासून आपण राबवण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे, आता या लेक्चरच्या माध्यमातून आपल्याला काय करायचं आहे की नेमकं आता ही तलाठी भरती जी आहे याच्यामध्ये नेमके काय काय बदल झालेले आहेत, ह्या सगळ्या घटनांचा काय करायचं आता आपल्याला अभ्यास याच्यामध्ये करायचा आहे. आता अभ्यास करायचा आहे म्हणजे नेमकं काय करायचं आहे, बरोबर आहे. आता एकतर याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा विद्यार्थ्यांची एकतर गोंधळलेली परिस्थिती निर्माण झालेली आहे. का गोंधळलेली परिस्थिती निर्माण झालेली आहे? कारण फॉर्म भरायचा आहे, बरोबर. ते देखील आपण त्याच्यामध्ये बघणार आहे. देन अभ्यासक्रमामध्ये काय बदल झालेला आहे, आणि नेहमीप्रमाणेच सरळ सेवेची तयारी करणारा जो काही क्राऊड होता, म्हणजे त्यांच्या अंगवळणी काही दिवस सरळ सेवेचा बाणा उतरलेला होता. पण आता सरळ सेवेचा बाणा आपल्याला अवलंबून चालणार नाही. मग तुमचं म्हणणं आहे की सर आम्ही सरळ सेवेचा जो अभ्यास केला होता तो वाया गेला का? अजिबात नाही. सरळ सेवेचा तुम्ही जो अभ्यास केलेला आहे त्याच्यामध्ये फक्त काही घटक ऍड करायचे आहेत. अदरवाईज जे जसा तुम्ही पहिला जो अभ्यास केलाय तोच अभ्यास या ठिकाणी असायला पाहिजे. मग याच्यामध्ये आरक्षण आलेलं आहे का? मग समांतर आरक्षण आलेलं आहे का? मग त्याच्यामध्ये ज्या काही आपल्या असणाऱ्या दिव्यांग व्यक्ती आहेत, माजी सैनिक आहेत, भूकंपग्रस्त असतील, प्रकल्पग्रस्त असतील, या सगळ्यांसाठी मग जागा आलेल्या आहेत का? मग जिल्हा वाईज जागा आलेल्या आहेत का? मग त्यासाठी आयोग कधीपर्यंत कार्यवाही करू शकतं, किंवा नवीन विंडो किंवा नवीन वेबसाईट आयोग कधी तयार करू शकतं की जी जुन्या विद्यार्थ्यांसाठी ओपन होईल. या सगळ्या गोष्टींचं आपण काय करणार आहे, लेक्चर करणार आहे. बरोबर, मला मुद्दा लक्षात. मग त्या सगळ्या गोष्टी आपण काय करणार आहे इथं बघणार आहे. ओके, मग आता जास्त काही टेन्शन घ्यायचं नाही. म्हणजे सुरुवातीपासून मी तुम्हाला काय करेल, हळूहळू हळूहळू सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगेल. ठीक आहे, पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या म्हणजे भविष्यामध्ये होणाऱ्या आणि यशाचा गुलाल उधळून अण्णासाहेब उर्फ भाऊसाहेब होणाऱ्या सर्व तलाठी बांधव मित्रांना माझा नमस्कार. आणि मग आता आपण काय करूया, आता मी तुम्हाला सांगितलं की या लेक्चरमध्ये आपण काय काय बघणार आहे, त्या सगळ्या गोष्टींचा आपण काय करणार आहे, A to Z आढावा घेणार आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा जर बघायला जाऊ आपण तर याच्यामध्ये बघा की आयोगानं या वर्षी म्हणजे गट क मध्ये जे काही 5700च्या जागा काढलेल्या आहेत, बरोबर आहे. किती? 5700 ज्या काही जागा काढलेल्या आहेत त्या जागांच्या माध्यमातून समजून घ्यायचं आहे की त्याच्यामध्ये ज्या फक्त 1345 ज्या जागा आहेत, त्या 1345 जागा कोणाच्या आहेत तर त्या म्हणजे तलाट्यांच्या आहेत. कोणाच्या जागा आहेत? त्या तलाट्यांच्या जागा असलेल्या आपल्याला दिसून येतात. मग त्या कशा आहेत किंवा काय, कशा भरल्या जाणार, किंवा महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं जे काही नोटिफिकेशन काढलं होतं त्या नोटिफिकेशनच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार आहे. एक गोष्ट लक्षात घ्यायची बाळांनो की संधी वारंवार येत नसते, आणि जी तुम्हाला संधी मिळालेली आहे त्या संधीचं सोनं तुम्ही करणं गरजेचं आहे आणि काळाची गरज आहे. कळतंय? म्हणजे बऱ्याच दिवसानंतर हा चान्स मिळालेला आहे. तो पण किती आहेत? 1500 जागा याच्यामध्ये आहेत. म्हणजे 1539 जवळपास त्याला आपण रेशो बघितलं तर 1550 जागा या ठिकाणी असलेल्या आपल्याला दिसून येतात बघा इथं. ओके, हा घेणार आहे मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर वगैरे जे आहेत, हो हो मी पण घेणार आहे. म्हणजे जे काही पण सगळ्यांनी यायचं ना उद्यापासून, म्हणजे सोमवारपासून आहे, म्हणजे उद्यापासूनच मे बी आपला तो प्रयोग काय होईल, चालू होईल. वेळेचं नियोजन वगैरे बघूया.
ज्ञानदीप अकॅडमीचं जे काही टाइम टेबल आहे किंवा हे जे काही युट्यूब चॅनल याला तुम्ही फॉलो करून ठेवा, म्हणजे तुम्हाला जे नोटिफिकेशन आहे ते सगळं मिळेल. कळतंय का? म्हणजे जे डेमो लेक्चर वगैरे असतील किंवा इतर जे आपण जसं मॅरेथॉन राबवतो गट ब च्या क च्या पूर्वला आणि मुख्यला, अगदी तेच आहे. आणि हे जे तलाठी भरती आले ते कुठं आले सध्या, तर ती म्हणजे आपल्या गट क मध्ये आलेले आहे. आणि ही एक चांगली गोष्ट आहे बरं का. ह्याचा तुम्ही काय करून घ्या, पुरेपूर फायदा करून घ्या. मग इथं बघा, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत एकूण 1539 जागा आलेल्या आहेत. किती जागा आलेल्या आहेत तिथं? 1539 जागा आलेल्या आहेत. तलाठी भरती 2026 जी की ग्रुप सी मध्ये ऍड करण्यात आलेली आहे. आता बघा, याच्या बाबतीमध्ये एक गोष्ट समजून घेऊया की ज्ञानदीप अकॅडमीने याच्यासाठी तलाठी भरतीची बॅच आणलेली आहे की ज्याच्यामध्ये पूर्व आणि मुख्य हे दोन्ही स्वरूपाचे अभ्यासक्रम पूर्ण केले जाणार आहेत. बॅचची जी काही एकूण फी आहे ही जास्त नाहीये, तर बॅचची फी ही 1999 रुपये आहे, म्हणजे 2000 रुपये आहे. आणि जर समजा ह्या बॅच साठी जर तुम्ही माझ्या नावाचा जर कोड अप्लाय केला, बघा समजून घ्या, माझ्या नावाचा जर तुम्ही कोड अप्लाय केला, एक मिनिट बघा, तर तो कोड आहे NAND10. NAND10 हा काय आहे, कोड आहे. आणि ह्याची जी काही 2000 रुपये फी आहे, समजून घ्या किती, 2000 रुपये, ती फक्त तुम्हाला 1800 रुपये द्यावे लागतील तिथं. किती रुपये? 1800 रुपये. मग सर ह्या बॅच मध्ये काय आहे, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड, तुम्हाला या ठिकाणी ज्या फॅकल्टी आहेत त्या सर्वच फॅकल्टी तुम्हाला त्या ठिकाणी शिकवायला असणार आहे. ओके. आणि मग आता नेमकं याच्यामध्ये काय काय शिकवणार आहे किंवा काय नाही हे एका मिनिटामध्ये सांगतो, आणि मग आपण काय करूया, पुढे जाऊया. ह्याच्यामध्ये काय असणार आहे की पाठीमागच्या वर्षी गट ब आणि गट क ची पूर्ण फुल्ली अपडेटेड असणारी जी रेकॉर्डेड बॅच आहे ती देखील तुम्हाला दिली जाणार आहे. प्लस ज्ञानदीपचं माइंड मॅप किंवा त्याच्यात माइंड मॅप मध्ये ऑडिओ आणि व्हिडिओ स्वरूपात तुम्हाला दिलं जाणार आहे. 1900 पेजेसची जी पीडीएफची म्हणजे पीडीएफ आहेत त्या पीडीएफ नोट्स तुम्हाला त्या ठिकाणी दिल्या जाणार आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अभ्यास करत असताना तो अभ्यास किती बरोबर आहे किती चुकीचा आहे हे जर पाहायचं असेल तर आपल्याला आपल्या प्रश्नांच्या वरती, आयोगाच्या प्रश्नांच्या वरती कमांड असणं गरजेचं आहे. म्हणून त्यासाठी 2012 पासून ते 2025 पर्यंत एक रेकॉर्डेड बॅच आहे की ज्याच्यामध्ये सर्व पीवायक्यूचं अनालिसिस केलेलं आहे की ज्याचा फायदा तुम्हाला प्रश्न सोडवताना, अप्रोच बिल्डिंग करताना, प्रिडिक्शन लेवल लावत असताना, हाय स्कोरिंग, मीडियम स्कोरिंग, लो स्कोरिंग हे जे टॉपिक्स आहेत ह्या टॉपिकचा अभ्यास करत असताना तुम्हाला ते सगळं उपयोगी पडणार आहे. प्लस पाठीमागच्या वर्षीची जी काही टेस्ट सिरीज आहे तिचं एक्सप्लेनेशन व्हिडिओच्या स्वरूपातून तुम्हाला दिलं जाणार आहे. दुसऱ्या बाजूला त्याच्यामध्ये 2026 ला देखील त्या टेस्ट सिरीज त्या ठिकाणी आयोगाच्या धर्तीवरती केल्या जाणार आहेत. ठीक आहे. तर अशी संपूर्ण वैशिष्ट्याने भरलेली आणि गुणवत्तापूर्ण सलग 13 वर्ष महाराष्ट्रामध्ये टॉपर्स देणारी एकमेव संस्था जी आहे, निर्विवाद संस्था, ती म्हणजे ज्ञानदीप अकॅडमी, आणि त्याच्यामध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. ओके, चलो. आता ते वरचं जे काही 1848 रुपये आहे ना, 48 रुपये ते जीएसटी दाखवतंय. मग आता ह्या बॅचची माहिती तुम्हाला या ठिकाणी कळालेली आहे. आणि जर याच्यामध्ये सर्वात शेवटी नंबर पण मी मेन्शन केले आहे ते देखील तुम्हाला काय करता कळून येईल असं. चला, मग आपण काय करूया, आता बॅचला आपल्या सुरुवात करूया. म्हणजे नेमकं काय आहे, फॉर्म आणि गोंधळलेले विद्यार्थी. सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय आहे, फॉर्म आणि गोंधळलेले विद्यार्थी. आता सर नेमके विद्यार्थी का गोंधळलेले, शिस्तीत सावकाश ऐकायचं आणि एक एक गोष्टी आपण काय करणार आहे या ठिकाणी मुद्दे सगळे आपण आपले क्लिअर करणार आहे. तुम्ही कुठल्याही प्रकारचं टेन्शन घ्यायचं नाही, म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी सगळं कळून येईल. आता बघा, हे जे फॉर्म आहेत हे खरंच फॉर्म सुटलेले आहेत का, आणि पुढची जी स्लाइड आहे आपली ती म्हणजे काय आहे की खरंच सविस्तर जाहिरात आलेली आहे का. बघा, समजून घ्या, गोंधळात पडू नका. मी अजूनही सांगतोय, तुम्ही काय केलेलं आहे इथं बघा, समजून घ्या. कमीत तुम्ही काय केलं माहिती आहे का, आता तुम्ही खूप पॅनिक झालेला आहात, बरेच विद्यार्थी पॅनिक झालेत. मग सर असं होणार का, तसं होणार का. बाळांनो, हे सरकार जे आहे हे कोणाचंही नुकसान करणार नाहीये. आणि खास करून जे काही महाराष्ट्र लोकसेवा आयोग आहे, हे महाराष्ट्र लोकसेवा आयोग बाळांनो तुमचं अजिबात नुकसान करणार नाही. आणि त्या सगळ्या गोष्टींचाच काय करणार आहे आता आपण अभ्यास करणार आहे. आता विद्यार्थी का गोंधळलेला आहे माहिती आहे का, विद्यार्थी का गोंधळलेला आहे की तर बघा, हे विद्यार्थ्यांचे दोन प्रकार आहेत. बघा, समजून घ्या, हे विद्यार्थी का आहेत आणि हा जो नेमका फॉर्म आहे हा फॉर्म कसा सुटलेला आहे, किंवा अजून त्याच्यामध्ये काय प्रोसेस होणार आहे, किंवा काही टेक्निकली इरर आहेत का आयोगाच्या माध्यमातून, या सगळ्या गोष्टींचा आपल्याला काय करायचं आहे, अभ्यास करायचा आहे. आता हे जे काही विद्यार्थी आहेत ह्या विद्यार्थ्यांच्या दोन प्रकार आहेत बाळांनो. काय त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या दोन प्रकार आहेत. त्यातला जो याच्यातला पहिला प्रकार येणार आहे आपला, बघा समजून घ्या, याच्यात मधला जो काही पहिला प्रकार येणार आहे तो कुठला येणार आहे की जे जुने विद्यार्थी आहेत. बघा, समजून घ्या, कोण, जे जुने विद्यार्थी आहेत की ज्यांनी ऑलरेडी फॉर्म भरलेला आहे. बघा, समजून घ्या, जे जुने विद्यार्थी ज्यांनी ऑलरेडी फॉर्म भरलेला आहे. आणि दुसरे जे आहेत ते म्हणजे नवीन विद्यार्थी आहेत. बघा, समजून घ्या, काय आहेत, जे नवीन विद्यार्थी आहेत की ज्यांनी किंवा जे आता
एमपीएससीचं प्रोफाईल क्रिएट करून त्या ठिकाणी फॉर्म भरणार आहेत. तर समजून घ्यायचं, हा जो प्रॉब्लेम येतोय फॉर्म भरायला तो कोणाला येतोय माहित आहे का? तर तो येतोय बघा इथं यांना, या जुन्या लोकांना येतोय. ठीक आहे, नवीन लोकांना ती अडचण येत नाही. म्हणजे नवीन लोक या ठिकाणी आता ज्या काही नवीन जागा ऍड झालेल्या आहेत त्यांच्यासाठी ते सगळ्यांसाठी इलिजिबल आहेत. मग सर आमच्या हक्कावर गदा येणार का? अजिबात नाही, अजिबात येणार नाही. आता ही जी काही ऍड आहे ही ऍड अजूनही सविस्तर पद्धतीने घेण्यात आलेली नाही. समजून घ्या, अजूनही ती सविस्तर पद्धतीने घेण्यात आलेली नाही. मग याच्यामध्ये हे जे जुने विद्यार्थी आहेत, मग जुन्या विद्यार्थ्यांच्या समोर काही प्रश्न आहेत. जुन्या विद्यार्थ्यांच्या समोर काही प्रश्न आहेत की सर आम्हाला डबल फीज भरावी लागणार आहे का? आता ज्यावेळेस नवीन हे ज्या जागा ऍड झाल्या त्या जर आम्ही क्लिक केल्या तर आम्हाला नवीन फीज भरावी लागणार आहे का? अजिबात नाही. सर मग आम्ही जुना फॉर्म कॅन्सल करू का? अजिबात नाही, फॉर्म कॅन्सल करायचा नाही, फीज डबल भरायची नाही. त्याच्यानंतर सर मग आयोग आमच्यासाठी लिंक ओपन करणार का? तर यस, आयोग तुमच्यासाठी लिंक ओपन करणार आहे. फक्त जरा टेक्निकली इरर असल्यामुळे, बघा समजून घ्या, त्याच्यामध्ये टेक्निकली इरर असल्यामुळे थोडासा वेळ लागलाय. मग तुम्ही म्हणाल की सर आम्ही डबल अप्लाय करू शकतो का? नाही, ते त्याच्यामध्ये सगळं ऑटोमॅटिकली ते इन्क्लूड होऊन जाईल. तुम्ही पॅनिक होऊ नका. तुम्ही विद्यार्थी म्हणून तुमच्या फक्त अभ्यासावरती फोकस करा. कळतंय का? आयोगाच्या ऑफिशियल वेबसाईटवरती अशी कुठलीही माहिती अजूनपर्यंत, म्हणजे आजच्या डेट पर्यंत, म्हणजे आज 11 वाजता आपलं लेक्चर लाईव्ह चालू झालं, म्हणजे आज 11 वाजेपर्यंत तरी अजून असं कुठलंही नोटिफिकेशन आलेलं नाही. त्याच्यामुळे आम्हाला डबल अप्लाय करायला लागणार का? फीज डबल भरावी लागणार का? फॉर्म कॅन्सल करता येणार का? मग फॉर्म आम्ही कॅन्सल करू का? नाही, अशा कोणत्याही भानगडीमध्ये पडायचं नाही. आणि जरी समजा त्याच्यामध्ये काय बदल झालाच तर अख्खं महाराष्ट्र जे आहे, खास करून लोक आपले जे काही अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत, असा जसा भूकंप वगैरे येतो ना जपानमध्ये असा मोठ्या रिश्टरचा, अगदी तसं भूकंप होतो महाराष्ट्रामध्ये. सगळ्या अपडेट माहिती तुम्हाला कळत जातात. त्याच्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा. तुम्ही फक्त आता इथं काय करा की फक्त अभ्यास करण्याचं काम करा विद्यार्थी म्हणून. कळतंय का? त्याच्यामुळे तुमच्या मनामध्ये असणाऱ्या ह्या ज्या शंका आहेत की मग फीज डबल लागणार का, कॅन्सल होणार का, मग आयोग लिंक क्रिएट करणार का, सगळ्यांची गाणी वाजणार. तेही टप्प्याटप्प्यानं. फार जरा फक्त काय करा, दम काढा. याच्यामुळे काय की ह्या बऱ्याच माहितींच्या मध्ये स्पष्टता नसल्यामुळे, बघा समजून घ्या, जुन्या विद्यार्थ्यांची जे फॉर्म भरलेत, आता बघा आयोगाने तुम्हाला कसं सेंटर निवडण्यासाठी आता डबल लिंक ओपन करून दिली होती, विंडो ओपन करून दिला होता. कळतंय का? मग तसंच आयोग तुम्हाला काय करणार आहे की नवीन विंडो ओपन करून देणार आहे, वेबसाईट ओपन करून देणार आहे, नवीन विंडो ओपन करणार आहे. त्याच्या बाबतीमध्ये तुम्ही पॅनिक होऊ नका. आणि ह्या अतिविचारांच्या मुळेच काय झालेलं आहे की आजचा जो विद्यार्थी आहे तो गोंधळलेला आहे. कशाच्या माध्यमातून? तर या फॉर्मच्या माध्यमातून. नवीन विद्यार्थ्यांना काही अडचण येणार नाही, पण नवीन विद्यार्थ्यांना काय करावं लागेल? नवीन विद्यार्थ्यांना म्हणजे एमपीएससीचं जे काही आपल्या वेबसाईट आहे, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनची वेबसाईट आहे, त्या वेबसाईटमध्ये जाऊन तुम्हाला नवीन अकाउंट क्रिएट करावं लागेल. आणि नवीन अकाउंट क्रिएट केल्यानंतर मग सर आम्ही सरळ सेवेचं करत होतो, सरळ सेवा बाळांनो टीसीएस घेत होते, त्यामुळे तिकडे तुमचं अकाउंट होतं. कळालं का? त्यामुळे काही लोकांना असं वाटेल की सरळ सेवेच्या माध्यमातून टीसीएस घेत होती म्हणजे तवाचं अकाउंट चालेल. नाही चालणार. तुम्हाला काय करावं लागेल? एमपीएससीचं प्रोफाईल क्रिएट करावं लागेल. आणि सध्या ह्या ज्या काही वेबसाईट्स आहेत ह्यांच्यावरती काय जरा जास्त लोड आहे. सो टेक्निकली इरर येऊ शकतो. 5 तारखेपर्यंत आपल्याला मुदतवाढ आहे, तिथून पुढेही वाढू शकते कदाचित. बरं का, वाढलंच असं नाही, पण कदाचित वाढू शकते. पण त्याच्या अगोदरच तुम्ही काय करा, हे फॉर्म वगैरे जे आहेत बघा समजून घ्या. हे मग त्याच्यामध्ये काय आहे, ऑटोमॅटिक होतं, ते अप्लाय करायची गरज नाहीये. आणि जरी ते तुम्ही फॉर्म भरलेत, जरी तुम्ही त्या ठिकाणी करायला गेलात नाही का, तर त्या ठिकाणी काय येतं की यू आर ऑलरेडी ते सबमिट केलेलं आहे असं तुम्हाला नोटिफिकेशन येतं. म्हणजे तो एक ग्रीन सिग्नल येतो. सो तुम्ही भिवू नका, तुम्ही पॅनिक होऊ नका. तुम्ही फक्त एकच काम करायचं की पुढच्या वर्षी ज्या वेळेस ह्या तलाट्याची मुख्य परीक्षा होईल, जे मेरिट लागल त्या मेरिटच्या वर आपलं नाव लागायला पाहिजे आणि गुलाल उधळला पाहिजे. आपलं आणि घरच्यांचं स्वप्न पूर्ण झालं पाहिजे. त्यासाठी झटा. ह्या असल्या भानगडीमध्ये पडू नका, इथं काहीही होणार नाही. म्हणजे पहिला मुद्दा तुमचा क्लिअर झाला इथं की फॉर्म आणि गोंधळलेला विद्यार्थी गोंधळून जायचं नाही. डोंट बी पॅनिक. सरळ साधं सोपं आहे. ओके. त्याच्यानंतर बघा पुढचा जो मुद्दा आहे की सर ही जाहिरात सविस्तर आलेली आहे का? बघा समजून घ्या, जाहिरात सविस्तर आलेली नाही. बघा समजून घ्या काय सांगतो मी तुम्हाला, जाहिरात सविस्तर आलेली नाही. आता ही जाहिरात सविस्तर आलेली नाही म्हणजे नेमकं काय झालेलं आहे? बघा समजून घ्या, जाहिरात सविस्तर आलेली नाही म्हणजे नेमकं काय झालेलं आहे. इथं बघा यांनी काय सांगितलंय की आता या नवीन जागा ऍड झाल्यात का नाही, या 3088 जागा आणि पहिल्या 2000 अशा जवळपास 5707 जागा ज्या आहेत ह्या ऍड झालेल्या आहेत. बरं, आता ह्या ज्या काही 5707 जागा आहेत ह्याच्यामध्ये आयोगानं सांगितलंय की आम्ही काळानुसार वेळेनुसार इतर संवर्गातील पद देखील ऍड करणार आहे. म्हणजे ही जवळपास जे आहे
ही 9 ते 10 हजारांच्या आसपास ही ऍड जाऊ शकते. आणि मग या सगळ्यांच्या बाबतीमध्ये तुम्ही ज्या पदासाठी इलिजिबल असाल त्या सगळ्यांचे फॉर्म तुम्हाला मेन्सच्या टायमाला भरता येतील. मग इथं काय सांगितलं बघा त्यांनी, महसूल व वन विभागाच्या किती जागा आहेत त्याच्यामध्ये, म्हणजे विविध नियुक्ती प्राधिकारी आणि तलाठी याच्यामध्ये किती आहेत, एकूण 1539 जागा आहेत. ठीक आहे. याच्यामध्ये पात्रता वगैरे सगळ्या देण्यात आलेल्या आहेत. डॉक्युमेंट्स काय लागणार आहेत, काही नाही लागणार आहेत, तुम्हाला वयाचा पुरावा किंवा शैक्षणिक पुरावा किंवा पदवीसाठी तुम्हाला काय पुरावा द्यावा लागणार आहे, या सगळ्यांची इत्तंभूत A to Z माहिती आयोगाच्या वेबसाईटवर देण्यात आलेली आहे. तेवढं कष्ट करा, आयोगाच्या वेबसाईटवरती जावा, त्या ठिकाणी ती सगळी माहिती सांगण्यात आलेली आहे. ओके. हा. त्याच्यानंतर राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग मुंबई, कृषी व इतर जे काही विभाग आहेत, म्हणजे अशा टोटल किती जागा निघाल्यात, तर 3088 जागा निघालेल्या आहेत. मग सर आता आम्हाला फक्त एवढं सांगा की ही जी काही जाहिरात आहे ही खरंच सविस्तर आहे का. बघा समजून घ्या, ही जाहिरात सविस्तर आहे का. मग नेमकं सविस्तर म्हणजे काय ही गोष्ट समजून घ्या. तर सविस्तर इथं जागा आलेल्या नाहीत. आता सविस्तर म्हणजे काय, तर बघा त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा येतो, सगळ्यात पहिल्यांदा महत्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे, एक मिनिट थांबा, जागा आल्यात. हे बघा आयोगानं काय केलंय की इथं जिल्हानुसार, बघा जिल्ह्यानुसार इथं यांनी जागा अजून सांगितलेल्या नाहीत. सरळ सेवेमध्ये कसं असायचं की जिल्ह्यानुसार जागा सांगितल्या जायच्या बघा, त्याच्यामुळे तुमचा रस्ता काय होता तिकडं क्लिअर होता. कळतंय का, त्यामुळे काय होता रस्ता तिकडं क्लिअर होता. कुठं, सरळ सेवेकडे जिल्हा वाईज जागा होत्या. इथं अजून जिल्हा वाईज जागा आलेल्या नाहीत. राहिला दुसरा मुद्दा, जो काही समांतर आरक्षणाचा मुद्दा आहे, बघा समजून घ्या, हा जो काही समांतर आरक्षणाचा मुद्दा आहे तो देखील याच्यामध्ये अजून क्लिअर करण्यात आलेला नाही. त्याच्यानंतर पुन्हा हे जे काही जागा वाटप आहे, कळतंय का, काय आहे जागा वाटप, हे जागा वाटप अजून याच्यामध्ये निश्चित झालेलं नाही. सर जागा वाटप निश्चित झालेलं नाही म्हणजे काय हो, म्हणजेच बघा त्याच्यामध्ये दिव्यांगांना जागा आहेत का, त्याच्यानंतर पुन्हा कास्ट वाईज जे क्लासिफिकेशन आहे हे कास्ट वाईज क्लासिफिकेशन झालेलं नाहीये. मग त्याच्यामध्ये आपले जे काही सोल्जर्स आहेत, मग सोल्जर म्हणजे सैनिकांना काही जागा राखीव आहेत का, किंवा मग जिल्हा वाईज त्याच्यामध्ये काय क्लासिफिकेशन केलं आहे का, याच्यामध्ये अजून कुठंही सविस्तर पद्धतीने माहिती याच्यामध्ये देण्यात आलेली नाही. आला मुद्दा लक्षात, हे तुम्ही या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर जिल्हा वाईज जागा नाहीयेत, भूकंपग्रस्त असतील, त्याच्यानंतर पुन्हा प्रकल्पग्रस्त असतील, यांच्यासाठी अजून डिटेलमध्ये ऍड आलेली नाहीये. जस्ट वेट अँड वॉच, आयोग नोटिफिकेशन काढेल आणि ज्या वेळेस आयोग नोटिफिकेशन काढेल त्यावेळेस सगळ्यांना ती गोष्ट कळून येणार आहे. फक्त मला सांगायचं एवढंच आहे की जी नवीन लोक आहेत, जुन्या लोकांनी काहीही लोड घेऊ नका, तुमची गाणी वाजणार आहेत. आयोग तुम्हाला नोटिफिकेशन काढणार आहे, आयोग तुम्हाला विंडोज किंवा ती लिंक क्रिएट करून देणार आहे. फक्त नवीन लोकांनी काय करायचं आहे, किंवा जे सुरुवातीपासून सरळ सेवा देत होते त्यांनी मात्र आता एकीकडे काय करायचं आहे, परीक्षा देण्यासाठी त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा MPSCच्या प्रोफाईल क्रिएट करणं आहे आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही तुमची माहिती वगैरे भरणं गरजेचं आहे. आणि तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन जे असेल त्याच्यानुसार तुम्ही काय असाल त्या पदाला पात्र असाल. ठीक आहे. समजा तुम्ही आर्ट्स कॉमर्स सायन्स मधले असाल तर तुम्ही असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर म्हणजे जे काही टेक्निकल आहे ARTO त्याचं AMVI, त्या AMVI ला तुम्ही पात्र असणार नाही. म्हणजे तो कोण पात्र असेल तर ते मेकॅनिकल इंजिनियर वाले असतील. क्लिअर आहे का. मग क्लर्क जे आहे त्या क्लर्कला कोण इलिजिबल असेल तर तुमचं टायपिंगचं सर्टिफिकेट वगैरे जर त्या ठिकाणी असेल तर ते काय करावं लागेल, तर ते होईल, अदरवाईज ते होणार नाही. असं येते. म्हणजे कळलं का, म्हणजे सविस्तर ऍड आलेले नाहीये, आयोगानं फक्त नोटिफिकेशन काढलेलं आहे. तर याच्यामध्ये बघा काय सांगितले बघा आयोगाने, म्हणजे मी तुम्हाला क्लिअर करून सांगतो. आयोगामार्फत महाराष्ट्र गटक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 मधून एकूण 2619 रिक्त पदं भरण्यासाठी दिनांक 25 जून 2026 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून आयोगाच्या दिनांक 16 जुलै 2026 रोजीच्या शुद्धीपत्रकानुसार परीक्षा दिनांक 25 ऑक्टोबर 2026 रोजी प्रचलित पद्धतीने ऑफलाईन OMR शीटवर घेण्यात येणार आहे. म्हणजे ही जी परीक्षा होणार आहे आपली बाळांनो, तिच्यावर पण मी बोलणार आहे. ती कधी होणार आहे तर ती 25 ऑक्टोबरला होणार आहे. परीक्षा कधी होणार आहे, 25 ऑक्टोबर 2026 ला परीक्षा होणार आहे. पुढे बघा, तसेच सदर शुद्धीपत्रकान्वये जाहिरातीस अनुसरून अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकास दिनांक 31 जुलै 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. आणि तिथून पुन्हा ते पुढे किती झाल्या, 5 ऑगस्ट पर्यंत गेलेल्या आहे. बघा समजून घ्या. भरती प्रक्रिया सुसूत्रीकरण व सुधारणा संदर्भात शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग त्याच्यानंतर त्यांनी दिले बघा. त्यामुळे प्रस्तुत परीक्षेच्या परीक्षा योजनेमध्ये नमूद संवर्गाव्यतिरिक्त समान अर्हता असणाऱ्या नवीन संवर्गाचा महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 मध्ये समावेश करण्यात येणार असून प्राप्त मागणी पत्रांचा संक्षिप्त तपशील खालील प्रमाणे आहे. म्हणजे आता ज्या इथं जागा देण्यात आलेल्या आहेत
कळलं का? इथं ज्या जागा देण्यात आलेल्या आहेत याच्या पुढेही अजून जागा ऍड होऊ शकतात असं काय यांचं म्हणणं आहे. सो या सगळ्यांच्या बाबतीमध्ये एकच गोष्ट महत्वाची आहे ती म्हणजे ऍड अजून सविस्तर आलेले नाहीये. जिल्ह्यानुसार समांतर आरक्षण, जागा वाटप, त्याच्यामध्ये सोल्जर, दिव्यांग, प्रकल्पग्रस्त, ठीक आहे, त्याच्यानंतर पुन्हा भूकंपग्रस्त किंवा जे पण काही रेग्युलर असतं ते इकडे अजून आलेलं नाही. ओके, हा झाला तुमचा मुद्दा क्लिअर. आता ह्याच्यातला पुढचा मुद्दा आहे की परीक्षा पद्धती कशा असणार आहेत. हा, सगळ्यात महत्वाचं म्हणजे जरा लोड येतो नाही का सर, हे कसं आता काय. हा, आता बघा इथं थोडासा त्रास कुणाला होणार आहे समजून घ्यायचं बरं का. थोडासा त्रास इथं कुणाला होणार आहे की आतापर्यंत ज्या लोकांनी सरळ सेवा परीक्षा दिल्या, बघा समजून घ्या, काय केल्या, सरळ सेवा ज्या दिल्या आतापर्यंत, हे जे काही सरळ सेवा दिल्या आहेत या सरळ सेवा लोकांना आतापर्यंत कशी होती बघा परीक्षा पद्धती, ही सरळ सेवेच्या माध्यमातून होती. सरळ सेवेच्या माध्यमातून म्हणजे किती प्रश्न होते यांना, तर इथं 100 प्रश्न होते. किती प्रश्न होते इथं, 100 प्रश्न होते. आणि या 100 प्रश्नांना किती मार्क होते, 200 मार्क होते. मग आता ऐका, या सरळ सेवेमध्ये हे होतं, यांचं ठरलं होतं, क्लासिफिकेशन झालं होतं 25, 25, 25 आणि 25. ठीक आहे, 25 चोक असे 100 प्रश्न झाले. मग आता ह्या 25 मध्ये हे नेमकं होतं तरी काय, तर इथं बघा हे जे 25 आहेत हे 25 तुमचे मराठीचे प्रश्न होते, जे 25 होते ते इंग्लिशचे प्रश्न होते, देन 25 जे आहेत ते मॅथ्स आणि रिझनिंगचे होते, आणि जे 25 होते ते म्हणजे जीके चे होते. बरोबर आहे, जनरल नॉलेज, म्हणजे त्याच्यामध्ये हिस्ट्री, पॉलिटी, जिओग्राफी हे सगळं होतं. म्हणजे हे सुरुवातीचा पॅटर्न असा होता, हा ओल्ड. पण आता मात्र हा जो काही नवीन पॅटर्न आलेला आहे त्या नवीन पॅटर्न मध्ये तुम्हाला 2 परीक्षा द्याव्या लागणार आहेत. ठीक आहे, तिथं पहिली एकच परीक्षा होती, कुठं, इथं सरळ सेवेमध्ये. पण आता मात्र तुम्हाला इथं किती आहेत, तर त्या 2 परीक्षा द्याव्या लागतील. काय द्याव्या लागतील तुम्हाला, 2 परीक्षा द्याव्या लागतील. कुठल्या कुठल्या, म्हणजे एमपीएससी सारखं तुम्हाला द्यायचं आहे. आता कळतंय का, प्रिलियम्स आणि मेन्स द्यायचं आहे. बघा समजून घ्या काय करायचं तुम्हाला इथं, प्रिलियम्स आणि मेन्स अशा 2 परीक्षा तुम्हाला इथं द्यायच्या आहेत. मी सांगतो तुम्हाला इथं प्रिलियम्स आणि मेन्स मध्ये काय असणार आहे. प्रिलियम्स मध्ये बघा इथं 100 प्रश्न असणार आहेत. किती प्रश्न असणार आहेत इथं, 100 प्रश्न असणार आहेत आणि 100 आपले मार्क्स असणार आहेत. 100 प्रश्न 100 मार्क्स. पण ज्यावेळेस आपण मेन्सला जाऊ त्या मेन्स मध्ये समजून घ्यायचं, इथं पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 असे दोन्हींचे मिळून 200 प्रश्न असणार आहेत. आणि एक प्रश्न 2 मार्कांना, म्हणजे आता जी मुख्य परीक्षा होईल आपली ती किती, 400 मार्कांची होईल. मुख्य परीक्षा किती मार्कांची होईल, 400 मार्कांची होईल. कळतंय का. मग सर आता आम्हाला वेगळं काय करावं लागेल, ही परीक्षा पद्धती थोडीफार काय झाली इथं बदललेली आहे. आता समजून घेऊया थोडंसं, हे प्रिलियम्स मेन्स झालं. आता मेन्स मध्ये काय होणार आहे बघा, समजून घ्या मेन्स मध्ये काय आहे. बघा हे बघा, हे प्रिलियम्स प्लस मेन्स या दोघांच्या मध्ये फरक काय आहे बघा, समजून घ्या. म्हणजे जितकं सोपं आहे तितकं सोपं करून घ्या. हे बघा एक गोष्ट कॉमन आहे दोघांच्या मध्ये एक गोष्ट कॉमन आहे, तो म्हणजे जीएस. कॉमन काय आहे, जीएस. आता जीएस मध्ये काय काय येणार, हिस्ट्री, पॉलिटी, जिओग्राफी, इकॉनॉमिक्स, जनरल सायन्स, देन पुन्हा याच्यामध्ये काय आहे, मॅथ्स आणि रिझनिंग आहे. कळतंय. आता बघा ह्या सगळ्यांच्या मध्ये जे हिस्ट्री आहे ते 10 मार्काला येणार आहे, जे हिस्ट्री जे आहे ते 10 मार्काला येणार आहे, पॉलिटी 15 मार्काला येणार आहे, जिओग्राफी 10 मार्काला येणार आहे, इकॉनॉमिक्स 15 मार्काला येणार आहे, जनरल सायन्स 15 मार्काला येणार आहे, आणि हे जे काही मॅथ्स आणि रिझनिंग आहे हे देखील इथं 15 मार्काला येणार आहे. बरोबर आहे. आणि याच्यामध्ये जे काही इतर विषय राहिलेले आहेत, मग त्याच्यामध्ये करंट अफेअर्स असेल, काय करंट अफेअर्सला पण आपल्याला किती मार्क आहेत, 15 मार्क आहेत इथं करंट अफेअर्सला 15 मार्क हे विषय याच्यामध्ये असणार आहे. त्याच्यामध्ये आता बघा हे झालं प्रिलियम्स आणि मेन्सला. हा प्रिलियम्स आणि मेन्सचा हा काय झाला बाळांनो, कॉमन टॉपिक झाला. हा हे समजून घ्यायचं, काय हा कॉमन टॉपिक आहे. आता फक्त मेन्सला काय होणार आहे, मेन्सला वेगळं काय असणार आहे यांच्यापेक्षा. मेन्सला फक्त इथं बघा एक असणार आहे. हा मी तुमच्या सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तर देतो, मला फक्त हे जरा सांगू द्या, कारण काय झालंय पोरं लय पॅनिक झाल्यात. सरळ सेवेच्या माध्यमातून आहे ना थोडंसं हे झालंय त्यांना, जरा मला फक्त सांगू द्या. तुमच्या प्रत्येकांच्या प्रश्नांची उत्तर मी देतो, त्यासाठीच आपण हे काय आलेलो आहे, युट्यूब लाईव्हला आलेलो आहे. आता बघा हे जे काही मेन्स आहे, ह्या मेन्स मध्ये तुम्हाला लँग्वेज बघा समजून घ्या, काय येतं, लँग्वेज आहे म्हणजे भाषा. आता इथं 2 प्रकारच्या भाषा असणार आहेत. कुठल्या कुठल्या, एक म्हणजे असणार आहे तुमचं मराठी आणि दुसरं असणार आहे तुमचं इंग्लिश. ठीक आहे. आता मराठी आणि इंग्लिश बघा, तुम्ही ऑलरेडी इथं जे आहे ह्या सरळ सेवेमध्ये तुम्ही मराठी आणि इंग्लिश केलेच की रे बाळांनो. बघा इथं मराठी आणि इंग्लिश केलेच की, कळतंय का. फक्त आता इथं काय आहे, जरा रेशो वाढलेला आहे, बाकी काहीही नाही. लोड घ्यायचा नाही, सरळ साधं सोपं. तुम्ही इकडे केलाय अभ्यास, तोच अभ्यास इकडे केलाय. चला ठीक आहे बाळांनो, मला सांगा तुम्ही तर जीएसचा अभ्यास केलाय की नाही कुठं, सरळ सेवेमध्ये, मग तोच इथं करायचा आहे ना.
फक्त थोडाफार बदल हा आहे की थोडंफार आपल्याला काहीतरी वाढेल. मग देशामध्ये काय वाढणार आहे? मग देशामध्ये एन्व्हायरमेंट वाढणार आहे. देशामध्ये मेन्स परीक्षेमध्ये जे काही RTI 2005 आणि लोकसेवा हक्क अधिनियम 2015 हा एक त्याच्यामध्ये ऍड होणार आहे. म्हणजे हे 2 कायदे ऍड होणार आहेत. त्याच्यानंतर पर्यावरणासारखा विषय ऍड होणार आहे. म्हणजे पर्यावरण तर आपला काही भूगोलचाच विषय आहे, बरोबर, त्याच्यामुळे त्याचा काही एवढा लोड नाहीये. त्याच्यानंतर पुन्हा जे काही सायन्स अँड टेक्नॉलॉजी जो काही भाग आहे, टेक्नॉलॉजी हा, मग तो टेक्नॉलॉजी त्याच्यामध्ये काय होणार आहे? ऍड होणार आहे. मग ते एरियल असेल, फोटोग्राफी असेल, एरियल फोटोग्राफी, ठीक आहे, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी काय करणार त्या ठिकाणी ऍड होणार आहेत. बाकी काहीही होणार नाही. आणि जो प्रिलियम्स आणि मेन्स मधला कॉमन घटक काय रे बाळांनो? GS आहे. म्हणजे मेन्सला जाऊन तुम्हाला जास्त कशाला फोकस करावा लागेल? तर तो म्हणजे मराठी आणि इंग्लिश याला तुम्हाला फोकस करावा लागेल. ज्याचं मराठी आणि इंग्लिश चांगलं, म्हणजे मराठी आणि इंग्लिशांचे टोटल प्रश्न किती असणार आहेत? दोघांचे मिळून 100 प्रश्न असणार आहेत, बरोबर आहे का? आणि मग पुन्हा 100 प्रश्न कोणाचे असणार आहेत? GS चे असणार आहेत. GS ऑलरेडी आपण प्रिलियम्सला करतोय. म्हणजे प्रिलियम्स मधला GS आणि मेन्स मधला GS हा जवळपास सेम आहे. गंगाधरच शक्तिमान आहे. लोड घ्यायची गरज अजिबात नाही. कळतंय का? हा, कळतंय का? हा हा, होईल अपडेट होईल. जरा थांबा, अपडेट होणार आहे. सगळ्यांचं गाणं वाजणार आहे. जरा थांबा. कळतंय का? लँग्वेज मध्ये हा फक्त लँग्वेज काय करायचं तुम्ही ऑलरेडी केलेलं आहे. फक्त याच्यामध्ये वाढतं काय बघा पुन्हा. हा, नवीन काय वाढतं? नवीन ऍक्ट 2 वाढतायत. काय 2 ऍक्ट वाढतायत. त्याच्यानंतर पुन्हा ह्याच्यामध्ये जे पर्यावरण आहे ह्या पर्यावरणाचा थोडाफार भाग वाढलेला आहे. आणि मग त्याच्यानंतर पुन्हा टेक्नॉलॉजी काय आहे? टेक्नॉलॉजी. ह्या 2च गोष्टी, ह्या 3च गोष्टी वाढल्यात बघा. अदरवाईज सगळं सेम आहे. आणि उलट चांगलं आहे. आणि उलट चांगलं आहे. आता अधिकारी होण्याची किंवा आता तलाठी होण्याची उलट सुवर्ण संधी चांगली आहे. कारण काय होतं माहित आहे का? ज्यावेळेस TCS परीक्षा घ्यायची त्यावेळेस ते प्रश्न कसेही निघायचे. आणि मग ते काय होतं की स्क्रीनवरती असल्यामुळे तो वेळेचं मॅनेजमेंट वगैरे व्हायचं नाही आणि बरेच प्रॉब्लेम त्या ठिकाणी क्रिएट व्हायचे. पण आता मात्र काय आहे की आता आयोगाचा एक साचा ठरलेला आहे. आता जर आपण इतिहासाचा विचार करायला जाऊ तर TCSच्या माध्यमातून आयोग प्राचीन पण विचारायचं आणि मध्ययुगीन पण विचारायचं. पण आता आयोगानं मात्र काय MPSC कडे आलं. त्याच्यामुळे आयोग गट ब आणि गट क ला प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचा इतिहास नाहीये, तर तो फक्त कुणाचा आहे? आधुनिक भारताचा इतिहास आहे. म्हणजे ब्रिटिशांच्या 1600 पासून ते देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत 1947 पर्यंत आहे. आणि मग TCS काय करायचं माहितीये का? TCS हिस्ट्रीमध्ये प्राचीन पण घ्यायचं, मध्ययुगीन पण घ्यायचं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वतंत्रोत्तर भारताचा पण तो इतिहास घ्यायचा. त्याच्यामुळे मुलांना काय व्हायचं की सगळं विस्कटल्यासारखं व्हायचं. पण आता तसं होणार नाही. आता काय आलं या ठिकाणी? तर आता MPSC कडे आलेलं आहे. म्हणजे 1600 ते 1947 पर्यंतच तुम्हाला आयोग काय करणार? प्रश्न विचारणार आहे. स्वतंत्रोत्तर महाराष्ट्र हा देखील आपल्याला नाहीये. म्हणजे जास्तीत जास्त 1960च्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीपर्यंत आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. त्याच्या पलीकडं नाही. त्याच्यामुळे हे एक याचं काय बेनिफिशियल असलेलं आपल्याला दिसून येतं. ठीक आहे, जास्त काही लोड घेऊ नका. पहिल्यांदा हे मला सांगू द्या, मी सगळ्यांशी बोलणार आहे. हे कळालं तुम्हाला? बघा, हे प्रिलियम्स आणि मेन्स दोघांच्या मध्ये कॉमन घटक आहेत. फक्त तुम्हाला वेगळं करायचं आहे ते म्हणजे लँग्वेज वेगळी करायची आहे. बरं, ती पण सरळ सेवेमध्ये केली. मग कशाला लोड घ्यायचा बिनाकामाचा? फक्त जरा काय की ऍडव्हान्स लेवलला करावं लागेल. आपल्याकडे कसं 2G 3G 4G 5G आलं तसं फक्त थोडंसं अपडेट होऊया, विषय संपून जाईल. कळतंय का? म्हणजे ह्या आहेत काय परीक्षा पद्धतीमध्ये झालेले बदल. बाकी कुठेही बदल झालेला नाही. ठीक आहे, मग तुम्हाला वेगळं काय करावं लागेल? हे दोन तुम्हाला ऍक्ट करावे लागतील. जरा पर्यावरणाचा अभ्यास करावा लागेल. त्याच्यानंतर कोणाला टेक्नॉलॉजीचा अभ्यास करावा लागेल. आता विषय काय होता माहिती आहे का? याच्यामधला अजून एक चेंजेस समजून घ्या. अजून एक काय करायच्या मधला समजून घ्या. ज्या वेळेस तुम्ही ही सरळ सेवा देत होता ना, सरळ सेवा, त्या सरळ सेवेला बाळांनो तुम्हाला 25 प्रश्न जे आहेत हे 25 प्रश्न फक्त कशाचे होते? तर ते म्हणजे GS चे होते. बरोबर आहे? म्हणजे हिस्ट्री, पॉलिटी, जिओग्राफी, इकॉनॉमिक्स त्याचे होते. बरोबर. पण आता मात्र काय झालेलं आहे, ज्या वेळेस हे तुम्ही MPSC कडे याल, बरोबर, MPSC ने काय केलेलं आहे? प्रिलियम्स आणि मेन्स ह्या दोघांच्या मध्ये पण GS चं वेटेज बाळांनो जास्त आहे. त्याच्यामुळं पहिल्यापेक्षा आता GS तुम्हाला प्लस मध्ये करावा लागेल. काय करावं लागेल? प्लस मध्ये करावं लागेल. तुम्हाला चांगलं वाचावं लागेल. सोबत तुम्हाला काय करावे लागतील? PYQ सोडवाव्या लागतील. आता समजून घ्या ना. हे बघा, इथं काय होतं? इथं फक्त 25 प्रश्न होते. MPSC कडे बाळांनो 20 प्रश्न जे आहेत, चला 20 आणि करंटचे 15, म्हणजे असे 35 प्रश्न जर सोडले, 35 प्रश्न जर सोडले तर बाकीचं राहिलेलं सगळं GS आहे. म्हणजे ज्यामध्ये हिस्ट्री, पॉलिटी, जिओग्राफी, इकॉनॉमिक्स, मॅथ्स अँड रिझनिंग, जनरल सायन्स हे सगळं त्याच्यामध्ये येणार. सॉरी, कळतंय का?
म्हणजे असा मुद्दा आहे. मॅथ्स आणि रिजनिंग जर सोडलं तर बाकी एवढं सगळं काय याचं जीएस मध्ये. सो जीएसचं तुमचं वाचन तुम्हाला वाढवावं लागेल, पीवायक्यू तुम्हाला बघाव्या लागतील. कळलं का? हा, तुम्ही लोड घेऊ नका इथं, लोड घ्यायचं. मी काय म्हणतो कळतं तुम्हाला? काय म्हणतोय कळ सांगा बघूया. जीएसचा अभ्यास फक्त तुम्हाला 25 प्रश्नाला होता, आता मात्र इथं किती आहे तर हा हे जे काही 35 मार्क जर सोडले आपण, बरोबर, म्हणजे जवळपास 65 मार्क जी आहेत, या 65 मार्कांना जीएस आहे प्रिलियम्सला. प्रिलियम्सला बघा समजून घ्या, प्रिलियम्सला किती आहेत 65 मार्क्स. कळतंय? आणि मेन्स मध्ये जर काय पेपर क्रमांक 2 जीएसचाच आहे, त्याच्यामध्ये पण 65 प्रश्न आहेत, त्याच्यामध्ये पण काय 65 प्रश्नच आहेत ना. म्हणजे कळतंय का? 65 मार्क्स, सॉरी 65 प्रश्न म्हणूया आपण याला. इथं काय म्हणूया आपण याला? 65 प्रश्न म्हणूया. हा, म्हणजे बघा समजून घ्या काय आहे काय नाही. लोड घेऊ नका तुम्ही अजिबात, काही झालेलं नाहीये, असं काही आबाळातनं पडलेलं नाहीये. आणि काही आबाळातनं पडलं असं तरी काय आपण एकटंच नाही, आपल्यासोबत अख्खा महाराष्ट्र आहे. कळतंय का? हा, चलो सांगतो तुम्हाला इथं पुढे, जरा थांबा. हे कळालं? म्हणजे फक्त जीएस तुमचं इथं तुम्हाला चांगलं करावं लागेल. ऐका, पुन्हा एकदा सांगतोय तुम्हाला काय काय करावं लागेल. हे बघा, पुन्हा तोच मुद्दा, सरळ सेवा 2 MPSC, बरोबर आहे, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन. एक्स्ट्रा काय करावं लागेल? एक, जीएस रीडिंग तुम्हाला वाढवावं लागेल. 2, काही मायनर ऍक्ट आहेत ते तुम्हाला वाढवावे लागतील. 3, टेक्नॉलॉजी, टेक्नॉलॉजी ही टेक्नॉलॉजी तुम्हाला वाढवावी लागेल. कळलं का? एवढंच वाढवायचं आहे. लँग्वेज ऑलरेडी आहे, पण बाबू भैया समजून घ्यायचं, या सरळ सेवेमध्ये लँग्वेज जे आहे, हा लँग्वेज किती होतं 25 आणि 25, म्हणजे मराठी 25, बघा समजून घ्या, मराठी 25 आणि इंग्लिश 25 असं होतं ना. पण आता हा रेशो काय झालाय, इथं येऊन बदलणार. इथं येऊन म्हणजे टोटल इथं किती झाले, लँग्वेजचे 50 प्रश्न झाले, इथं डायरेक्ट 100 आहेत. कळतंय का? हा, हे एवढेच बदल आहेत, मायनर बदल आहेत. पण याच्यासाठी जर तुम्ही प्रामाणिकपणाने अभ्यास कराल तर 100% तुम्ही येणारी तलाठी भरती किंवा ज्या काही इतर परीक्षा आहेत, या सगळ्या परीक्षा तुम्ही इझिली क्रॅक करू शकता. कळलं का? म्हणजे मी कुणाला बोलणार नाही, पण एक गोष्ट सांगतो की मी काही असे व्हिडिओ बघितले की ज्याच्या माध्यमातून मुलांना खूप पॅनिक करण्यात आलेलं आहे. खूप म्हणजे खूप. आता असं होणार, आता तसं होणार, मग विद्यार्थ्यांच्या हक्कावर गदा येणार का? गदा येणार नाही, कुणाच्याही हक्कावर गदा येणार नाही, हे तुम्ही समजून घ्या. कळतंय का? विद्यार्थ्यांना पॅनिक करण्याचा प्रयत्न करू नका. जे चेंजेस झालेले आहेत त्याला स्वीकारा आणि पुढं चला. एवढा बदल याच्यामध्ये असणार आहे, याच्या पलीकडे काहीही बदल नाही. उलट एमपीएससी पारदर्शकता आहे, खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला इथं चान्सेस आहेत. आत्तापासूनच लागा. आता याचे किती दिवस राहिलेत परीक्षेला काय नाही, या सगळ्या गोष्टींचा पुढे काय करणार आहे मी, जाऊन आढावा घेणार आहे. याच्यामध्ये तो अभ्यासक्रम, मी तुम्हाला आता ह्या ज्या सगळ्या गोष्टी बोललो, हे कशाबद्दलच बोललो आपण, अभ्यासक्रमाबद्दलच बोललेलो आहे. कळतंय का? कोणाबद्दल बोललोय आपण? अभ्यासक्रमाबद्दलच बोललेलो आहे. कळतंय? चलो अभ्यासक्रमाबद्दल बोललो आता आपण. म्हणजे याच्यामध्ये या अभ्यासक्रमामध्ये काय काय चेंजेस झाले, मग याच्यामध्ये काय काय असणार आहे बघा, समजून घ्या. हे बघा, हिस्ट्री, पॉलिटी, जिओग्राफी, ठीक आहे. त्याच्यानंतर पुन्हा इथं इकॉनॉमिक्स. यांचा रेशो किती आहे? हिस्ट्री आहे 10 प्रश्न, किती प्रश्न येतात? 10 प्रश्न येतात. पॉलिटी 15 प्रश्न येतात. जिओग्राफी 10 प्रश्न येतात. त्याच्यानंतर पुन्हा इकॉनॉमिक्स 15 प्रश्न येतात. क्लिअर? त्याच्यानंतर पुन्हा करंट अफेअर्स 15 प्रश्न येतात. मॅथ्स आणि रिझनिंग हे जवळपास 20 प्रश्न येतात. कळतंय? म्हणजे अशा प्रकारे हा अभ्यासक्रम जो आहे हा प्रिलियमचा आहे. आणि मेन्सला काय वाढतं आपल्याला? मेन्सला वाढतं आपल्याला ते म्हणजे फक्त लँग्वेज आपल्याला वाढतो आणि काही रेअर ऍक्ट आहेत, तेवढा जरी तुम्ही अभ्यास करायला जाल तरी देखील तुम्ही काय व्हाल? अधिकारी व्हाल. लोड यायचा नाही. हा अभ्यासक्रम झालेला बदल आहे, बाकी काहीही नाही इथं. हा, येस, पुन्हा तोच मुद्दा आहे बघा, तलाठी भरती बॅच पूर्व आणि मुख्य, ह्या सगळ्या गोष्टींसाठी काय केल्या? ही बॅच लॉन्च केलेली आहे. आता ह्या बॅच मध्ये सर नेमकं असं काय आहे की आम्ही तुमची बॅच का लावावी? आणि ही बॅच कशी असणार आहे बघा, लाईव्ह आणि रेकॉर्डेड स्वरूपामध्ये ही बॅच असणार आहे. इकडच्या बाजूला विकास गिड्डे सर आहेत की जे तुम्हाला मॅथ्स अँड रिझनिंग शिकवतील. लक्ष्मण नखादे सर आहेत, बरोबर आहे, सायन्स. राकेश घुगे सर आहेत, जिओग्राफी. या नंदिनी भंडारी मॅडम आहेत की ज्या तुम्हाला पॉलिटी शिकवणार आहेत. आणि इकडच्या बाजूला मी इतिहास शिकवणार आहे. नवनाथ वाघ सर इकॉनॉमी शिकवणार आहेत. प्रतीक बाबर सर करंट अफेअर्स शिकवणार आहेत. आणि आदरणीय महेश शिंदे सरांच्या नेतृत्वाखाली ही सगळी टीम तुम्हाला पुरेपूर जेन्युन 100% जे मार्गदर्शन आहे किंवा जो काही कंटेंट तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवणार आहे त्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करणार आहे.
आणि तुमचा आमच्यावरती विश्वास आहे म्हणून तर ज्ञानदीपच्या शिक्षकांचे जे व्ह्यूज आहेत हे टॉप लेवलचे आहेत. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा काय की मॅरेथॉनच्या माध्यमातून दरवर्षी कुठंही एकही रुपया विद्यार्थ्यांचा न घेता युट्यूबच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांच्या दारापर्यंत कित्येक विद्यार्थ्यांच्या यशामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आम्ही महत्वाची भूमिका निभावलेली आहे. सो ही बॅच आपण काय करतोय या ठिकाणी लॉन्च करतोय आणि लॉन्च केलेली आहे. मग ह्याच्यामध्ये काय असणार आहे या बॅचमध्ये, तर पाठीमागच्या वर्षी जे सर्व विषयांची रेकॉर्डेड बॅच असणार आहे, सगळे विषय त्याच्यामध्ये असणार आहेत. इव्हन याच्यामध्ये मराठी इंग्लिश सहित आहे, कायद्या सहित आहे सगळं. त्याच्यानंतर 2012 ते 2025 पर्यंत गट ब आणि गट क ची पूर्व प्रश्नपत्रिका विश्लेषण बॅच आहे याच्यामध्ये. आता याच्या माध्यमातून काय होणार आहे बाळांनो, तर तुमचा अप्रोच बिल्ड होणार आहे. काय होणार आहे, अप्रोच बिल्ड होणार आहे आणि जे काही प्रेडिक्शन आहे ते प्रेडिक्शन देखील तुमचं इथं लागणार आहे. देन माइंड मॅप आणि ऑडिओ व्हिडिओ स्वरूपात तुम्हाला बॅच मिळणार आहे. गृहिणी असतील किंवा नोकरदार लोक असतील की ज्यांना लेक्चर बघायला जमत नाहीत, मग त्यांच्यासाठी ऐकण्यासाठी ही काय आहे, बॅच आहे. देन पाठीमागच्या वर्षी टेस्ट सिरीजच्या रेकॉर्डेड बॅच तुम्हाला देणार एक्सप्लेनेशनची. देन 2026 ची टेस्ट सिरीज पण असणार आहे आणि 1900 पानांची पीडीएफ पण असणार आहे. आता हे सगळं जॉईन करायचं कुठं, तर हे सगळं जॉईन करायचं आहे ज्ञानदीप अकॅडमीचं प्ले स्टोअरला. ज्ञानदीप अकॅडमीचं ज्ञानदीप ऑल इन वन नावाचं ऍप आहे. त्या ऍपमध्ये 2000 रुपयाची ही बॅच आहे. पण जर ह्या बॅच मध्ये तुम्ही माझा कुपन कोड वापरला NAND10 तर तुम्हाला 200 रुपये त्याच्यामध्ये सूट मिळणार आहे आणि ही बॅच तुम्हाला 1800 रुपयामध्ये मिळणार आहे. सो आणि कधीही एनी टाइम, मला रात्री 11:15 वाजता एक कॉल आला होता. ठीक आहे, काय आहे, मला रात्री 11:15 वाजता एक कॉल आला होता. 11:15 वाजता मी त्यांचा कॉल काय केलाय, अटेंड केलेला आहे. आला मुद्दा लक्षात, म्हणजे तुम्ही लोड घेऊच नका. आम्ही नेहमी तुमच्यासोबत आहोत, विद्यार्थ्यांसाठी आम्ही आहोत. तुम्ही लढा, कारण आम्हालाही माहिती आहे हम वहां हारे है जहां हमारा जितना तय था. सो पुढच्या स्टेज मागचा शहाणा झाला पाहिजे, ही एकच भावना या ठिकाणी असते, दिसून येते. आणि मग 1800 रुपयाला ही सगळी बॅच मिळेल. आता जर या सगळ्या बॅचची जर तुम्ही किंमत बघायला जाल तर ही जवळपास 40,000 रुपये होते. पण 40,000 रुपयाचं सगळं मटेरियल किती रुपये देतो आम्ही तुम्हाला, तर ते म्हणजे 1800 रुपयामध्ये देतो. म्हणजे 2000 किंमत आहे. हा कोड वापरा बघा तुम्ही, NAND10. ठीक आहे, बाय ते परचेस वगैरे करत चला, तुम्हाला ते सगळं मिळून जाईल. काही काळजी करायची नाही. ज्या फॅकल्टीज आहेत त्या फॅकल्टी तुमच्यासाठी कायम अवेलेबल असणार आहेत, फक्त रात्री त्यांना झोपू द्या. चला, ही तलाठी भरतीची बॅच जॉईन करण्यासाठी काय करा, प्ले स्टोअर जे आहे हे ज्ञानदीप अकॅडमीचं ऑल इन वन ऍप्स हे करा. आता बघा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. आता मी तुमच्याशी जरा बोलतो, मग मला कळेल की नेमकं काय आहे आणि विषय काही नाही येतो. बघा, समजून घ्या. इथं आता ही जी काही प्रिलिम्स आहे, समजून घ्या जरा. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टींना जरा आपण क्लिअर करूया. आता आपली जी काही ह्याची प्रिलिम्स असणार आहे, या गट क ची प्रिलिम्स असणार आहे, ही कधी आहे, 25 ऑक्टोबर 2026. बघा बाळांनो, समजून घ्या, 25 ऑक्टोबर 2026. ठीक आहे. आता 25 ऑक्टोबर 2026 म्हणजे राहिले किती माहित आहे का, आजपासून 91 दिवस राहिले. आजपासून किती, 91 दिवस राहिले. म्हणजे समजून घ्या, हा जो काही 92वा दिवस असेल, या 92व्या दिवशी आपला काय असणार आहे, पेपर असणार आहे. आणि याच परीक्षेचा जो मेन्स आहे, तो मेन्स कधी असणार आहे, तर 27 डिसेंबरला आहे. 27 डिसेंबर 2026. म्हणजे आजपासून दिवस राहिले बाळांनो 154 दिवस राहिले. किती दिवस राहिले, 154 दिवस राहिलेले आहेत. म्हणजे 155वा दिवस ज्यावेळेस उजडेल त्यावेळेस आपण एक्झाम हॉलमध्ये असायला पाहिजे. मग सर आता जरा काय करूया, आता काय करू, मग आता एक गोष्ट लक्षात घ्यायची, हा जो प्रिलिम्स आहे ना, या प्रिलिम्सला फोकस करायचा. प्रिलिम्सला फोकस करत असताना ऐका, सांगतो तुम्हाला इथला काय विषय आहे. प्रिलिम्स कधी आहे हे, मग सर हे 91 दिवसांमध्ये आमची प्रिलिम पास होईल का, 100% होणार. त्यासाठी तुम्हाला रणनीती आखावी लागेल. मग सर रणनीती काय आखावी लागेल, जास्त कोणी अभ्यास करायचा आहे. आता ह्या कंडिशनमध्ये जास्त अभ्यास कोणी करायचा आहे, जी सरळ सेवेची लोक आहेत त्यांनी जरा जास्त अभ्यास करणं गरजेचं आहे. कारण जीएसचा आवाका वाढलेला आहे, कळतंय. मॅथ्स आणि रिझनिंग वरती चांगलं कमांड ठेवा. ज्या ज्या जेवढं महत्व आहे त्या विषयांच्या मध्ये काही हाय स्कोरिंग टॉपिक्स असतात. त्या हाय स्कोरिंग टॉपिकला मला माहित आहे की आता आपल्याकडे तेवढा वेळ नाहीये. ठीक आहे, तेवढा आपल्याकडे वेळ नाहीये की डायरेक्ट आपण सरळ सेवेतून MPSC कडे शिफ्ट व्हायला. बरं, पुन्हा तोच मुद्दा आहे की खरंच एवढं मोठं आहे का त्या सशाची एक गोष्ट होती की बाबा पाठीवरती माझ्या काय पडलं, पान पडलं, तर सशाला वाटलं की आभाळ पडलं. मग खरंच एवढी मोठी घटना आहे का, अजिबात नाही. कळलं का, काही ठराविक टॉपिक्स आहेत बघा, समजून घ्या. काही ठराविक टॉपिक्स आहेत, त्या ठराविक टॉपिकचा तुम्ही अभ्यास करणं काय गरजेचं आहे हे बघा. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा काय आहे की जर आपण टार्गेट 25 ऑक्टोबर 2026 ठेवलं, बघा टार्गेट 25 ऑक्टोबर 2026. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये पास करणारे तुम्हाला कोण कोण विषय आहेत बघा, समजून घ्या.
याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा आहे करंट अफेअर्स, त्याच्यानंतर पुन्हा मॅथ्स आणि रिझनिंग हे विषय याच्यामध्ये आहेत, आणि जनरल सायन्स. कळलं? म्हणजे इथं हे 15, हे 20 आणि हे 15, म्हणजे या 3 विषयांना किती मार्क आहेत माहिती आहे का? 15 दुनी 30 आणि 20 किती झाले? 50 मार्क झाली. किती मार्क झाली? 50 प्रश्न इथंच आले तुमचे. किती? 50 प्रश्न, म्हणजे 15 आणि 15 30 आणि हे 20 50, म्हणजे प्रिलियम्सला ह्या 3 विषयांना 50 आहेत. आणि जे काही इतर राहिलेले विषय आहेत कुठले कुठले, मग त्याच्यामध्ये हिस्ट्री 10 मार्क आहे, पॉलिटी 15 मार्काला आहे, जिओग्राफी 10 मार्काला आहे, इकॉनॉमिक्स 15 मार्काला आहे. कळतंय का? म्हणजे हे जे बाकीचे विषय राहिले, हे बाकीचे विषय 50 मार्काला आणि हे 3 विषय एका बाजूला 50 मार्काला. मग सर आता एवढं सगळं करणं गरजेचं आहे का हो? एवढं सगळं करणं आमच्याकडून पॉसिबल होणार आहे का? 100% होणार. तुम्ही काय लोड घेताय? ऐका, मग काय करायचं, हे टार्गेट ठेवत असताना आपण हाय स्कोरिंग टॉपिकचा अभ्यास करायचा. कशाचा? हाय स्कोरिंग टॉपिकचा अभ्यास करायचा. क्लिअर आहे? प्रत्येक विषयाचे काय हाय स्कोरिंग टॉपिक्स असतात. माझं तुम्ही जर हिस्ट्रीचं लेक्चर बघितलं असेल तर त्याच्यामध्ये मी 2025 गट ब, 2025 गट क आणि 2026 गट ब ह्यांच्या बाबतीमध्ये काय केलंय मी एक्सप्लेन दाखवलंय. म्हणजे काही टॉपिक्स वरती आयोगाने आहे असे प्रश्न विचारलेले आहेत. आणि मग या सगळ्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तर हाय स्कोरिंग टॉपिकचा अभ्यास करावा लागेल, प्रायोरिटी द्यावी लागेल तुम्हाला विषयांची. त्याच्यानंतर पुन्हा तुम्हाला चांगल्या पद्धतीने काय करावे लागतील बाळांनो? पीवायक्यूचा अभ्यास करावा लागेल. आता तुम्हाला इथं वाटेल की इथं फक्त पीवायक्यूचा अभ्यास करायचा म्हणजे तो फक्त प्रिलिमच्या पीवायक्यूचा अभ्यास करायचा आहे का? नाही. जे 21,000 प्रश्नसंचाचं पुस्तक आहे, कुठलं? 21,000 प्रश्नसंचाचं जे काही पुस्तक आहे तिच्यामध्ये म्हणजे आपल्या सिलेबसचा जो काही भाग आहे तो राज्यसेवा पूर्वला पण आहे, राज्यसेवा मुख्यला पण होता डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नला. त्याच्यामुळे 21,000 प्रश्नसंचामध्ये आपल्या अभ्यासक्रमामध्ये ज्या ज्या परीक्षा कव्हर होतात त्या सगळ्या परीक्षांचे प्रश्न तुम्ही पाहणं गरजेचं आहे. आणि माझं असं म्हणणं आहे की ज्यावेळेस 100 प्रश्न विचारले जातात तर त्या 100 प्रश्नांच्या पैकी जवळपास 15% प्रश्न हे रिपीट होतात आणि 15% प्रश्न हे विचारलेल्या प्रश्नांच्या वरती भविष्यात तयार होतात. म्हणजे 30% काम जे आहे हे तुमचं पीवायक्यू करतंय. कळतंय का? त्याच्यामुळं 21,000 प्रश्नसंचामध्ये आपल्या सिलेबसला जे जे आहे ते सगळं तुम्ही या ठिकाणी करणं काय आहे? गरजेचं आहे. कळलं? पीवायक्यू वर तुम्ही कमांड करणं काय गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही अजून काय करणं गरजेचं आहे, तर चांगल्या पद्धतीनं ज्या काही टेस्ट सिरीज आहेत त्या टेस्ट सिरीज तुम्ही देणं गरजेचं आहे. आता ह्याच्या टेस्ट सिरीजच्या माध्यमातून मी बऱ्याच विद्यार्थ्यांना बघतो की त्यांना मार्क कमी पडतात, त्याच्यामुळे ते निराश होतात. अजिबात नाही. हे टेस्ट सिरीजचा कशासाठी उपयोग करायचा आहे, तर जे काही एक्स्ट्रा तुम्हाला नॉलेज मिळेल ते एक्स्ट्रा नॉलेज गेन करा, त्यासाठी त्याचा वापर करून घ्या. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे काही टाइम मॅनेजमेंट आहे त्या टाइम मॅनेजमेंटचा वापर करून घेण्यासाठी टेस्ट सिरीजचा वापर करा. कारण आपल्याला काय करायचं आहे, आयोगाचा पेपर द्यायचा आहे आणि आयोगाचा पेपर टेस्ट सिरीजच्या तुलनेमध्ये खराच काय म्हणजे बराच काय असतो, खऱ्या पद्धतीनं सोपा असतो. ठीक आहे? म्हणजे जे आहे ते आहे, त्याला कुणीही नाकारू शकत नाही. मग अशा प्रकारे जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास कराल प्रत्येक विषयाचे हाय स्कोरिंग टॉपिक, मग सर हाय स्कोरिंग टॉपिक म्हणजे काय, पुन्हा ते तुम्ही एकदा लेक्चर बघा. माझं आपल्या ज्ञानदीप अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरतीच एक लेक्चर आहे, लाईव्ह मध्ये जावा. ज्ञानदीप अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला जावा, त्याच्यामध्ये त्या चॅनलमध्ये एंट्री केल्यानंतर लाईव्ह मध्ये जावा आणि 2-3 दिवसाखाली मी हिस्ट्रीचं इतिहास विषयाची ओळख नावाचं तलाठीचं एक लेक्चर आहे बघा, त्याच्यामध्ये मी ते सगळं एक्सप्लेन केलेलं आहे. ते सगळं तुम्ही करून घ्या. ज्ञानदीपच्या सगळ्याच फॅकल्टी नेहमीच तुमच्यासोबत या ठिकाणी तत्परतेने तुमच्या यशामध्ये असणार आहे. सो एवढं जरी तुम्ही कराल तरी ते काय सफिशियंट आहे. आणि हाच जो काही फॉर्म्युला आहे तो तुम्ही मेन्सला पण लावायचा आहे. ज्यावेळेस तुम्ही मेन्सचा फॉर्म भराल त्यावेळेस मात्र तुम्हाला काय करावं लागेल, प्रायोरिटी द्यावी लागेल, पदांची प्रायोरिटी तुम्हाला द्यावी लागेल. तर अशा पद्धतीनं आपण 25 ऑक्टोबर 2026 आणि 27 डिसेंबर 2026 ला काय करावं लागेल, याचा नियोजन किंवा याचा अभ्यास करावा लागेल. बघा आता हे काय की आपण बघितलं की डिसेंबर मध्ये आहे परीक्षा, बरोबर आहे. डिसेंबरला काय आपली मेन्स आहे. या डिसेंबरच्या मेन्स मध्ये बघा समजून घ्या आणि ऑक्टोबरच्या प्रिलिम्स मध्ये या दोघांच्या मध्ये तुम्ही कॉमन कुठल्या गोष्टींचा अभ्यास करणार माहिती आहे का? कॉमन कुठल्या गोष्टींचा अभ्यास करणार आहे, तर तो म्हणजे जीएसचा तुम्ही कॉमन अभ्यास करणार आहे. म्हणजे जे जीएस प्रिलिम्सला आहे तेच जीएस कुठं आहे, मेन्सला आहे. फक्त मेन्सला तुम्हाला वेगळं काय करावे लागतील, ते ऍक्ट करावे लागतील. त्याच्यानंतर पुन्हा जे काही लँग्वेज आहे हे लँग्वेज तुम्हाला वेगळं करावं लागेल. त्याच्यानंतर पुन्हा टेक्नॉलॉजी जे आहेत हे 4 पार्ट आहेत, हे चारच पार्ट तुम्हाला वेगळे करावे लागणार बाळांनो. वेगळं काहीही नाहीये, तुम्ही लोड घेऊ नका. आणि जर पॉसिबल झालंच तर उद्या संध्याकाळपासूनच आपण काय करणार आहे, हे युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून काही लेक्चर्स मॅरेथॉन सिरीज टाईप म्हणजे 3-3, 4-4 तास आपण काय करणार आहे ते घेणार आहे.
कळतंय का? म्हणजे जेवढं समजा आपण एकदा लेक्चरला उभा राहिलो तर जेवढं वेळ पॉसिबल आहे तेवढा वेळ आपण काय करणार आहे ते सगळं इथं करून घेणार आहे. आला मुद्दा लक्षात? त्याच्यानंतर बघा इथं जे या सगळ्या कंडिशनमध्ये जर तुम्हाला अजून काही अडचण आलीच, बघा समजून घ्या, जर तुम्हाला इथं काही अडचण आलीच तर या नंबरवर तुम्ही काय करायचं आहे, कॉन्टॅक्ट करायचा आहे. हा हेल्पलाईन नंबर आहे बघा आपला 8010, हे बघा हा नंबर आहे 8010 950399 950399 हा ऑफिसचा नंबर आहे. त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि दुसऱ्या बाजूला जर या विषयाच्या बाबतीमध्ये काही अडचण आली तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. माझा नंबर मी मेन्शन करतोय 9322590753 हा माझा कॉन्टॅक्ट आहे. हा माझा आहे आणि हा काय ऑफिसचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. सो आपण काय करणार आहे या ठिकाणी या सगळ्या गोष्टींचा आपण सविस्तर पद्धतीने अभ्यास करणार आहोत. पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी तुमच्याकडून करून घेण्यासाठी ठीक आहे आपल्यावरती कोणाचं वर्चस्व असायला पाहिजे, त्यासाठी ज्ञानदीप अकॅडमीने ती बॅच आणलेली आहे. प्ले स्टोअर वरती ज्ञानदीप ऑल इन वन नावाचं ऍप आहे आणि मग त्याच्या माध्यमातून ते आपण काय करणार आहे ती बॅच लॉन्च केलेली आहे. ठीक आहे, तिथे गेल्यानंतर तुम्ही काय करा, ही बॅच आहे तलाठी भरतीची, त्या बॅच वरती बघा हे अशा प्रकारचा फोटो आहे. त्या बॅच वरती काय अशा प्रकारचा फोटो आहे आणि मग तुम्ही इथं क्लिक केल्यानंतर हा कुपन कोड वापरा तुम्ही NAND10 हा वापरला की तुम्हाला 200 रुपये ऑफ मिळेल. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं हे सगळी जी काही माहिती आहे याच्यातून तुमच्या सर्व शंका वगैरे ज्या आहेत त्यांचं समाधान झालं असेल अशी अपेक्षा मी व्यक्त करतो. आणि मग तुमचे जे काही प्रश्न आहेत त्यांच्याशी मी आता काय करतो चर्चा करतो. हे बघा पुन्हा तोच मुद्दा आहे, ज्यांचे जुने अकाउंट आहेत त्यांनी काय जास्त पॅनिक होऊ नका. मी मागापासून तेच सांगतोय, जुन्या अकाउंटवाल्यांनी पॅनिक होऊ नका. आयोग तुमच्यासाठी वेबसाईट ओपन करणार आहे. ते जरा टेक्निकली विषय आहेत आणि जरा टेक्निकली इरर असल्यामुळे त्याला थोडासा वेळ लागेल, जरा वेट करा जुन्या लोकांनी. फॉर्म कसा भरायचा, काय करायचं, सगळ्यात पहिल्यांदा MPSCच्या वेबसाईट वरती जाऊन तिथं तुम्ही नवीन तुमचं प्रोफाईल अकाउंट तयार करा. मग त्याच्यामध्ये तुमची सगळी जी काही क्वालिफिकेशन्स आहेत ती सगळी तुम्ही त्याच्यामध्ये ऍड करा आणि मग तुम्हाला तो फॉर्म भरता येईल. तुम्ही इलिजिबल झालात की मग तुम्ही ज्या ज्या पदांसाठी इलिजिबल आहात त्या त्या पदांना ऑटोमॅटिक ते तुम्हाला काय करेल सांगेल, यू आर इलिजिबल. बरोबर आहे. समजा एखादा सायन्सचा असेल, BCAचा असेल, MBAचा असेल किंवा आर्ट्सचा असेल, त्यांना ऑटोमॅटिकली असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर हे काय करणार आहे, डिस्क्वालिफाय करणार आहे. का बरं, कारण ते त्या पदाच्या पात्रतेचे नाहीयेत, म्हणजे त्यांची त्या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता नाहीये. ठीक आहे, त्याला मेकॅनिकल इंजिनियर लागतं असं. नाही, ऍप जुना नाहीये, ऍप नवीन आहे. ज्ञानदीप ऑल इन वन नावाचं ऍप आहे, त्या ऑल इन वन नावाच्या ऍप मध्ये ती बॅच आहे असं. हो, मॅरेथॉन लेक्चर सुरू करूया की. तुमच्यासाठी काय पण बस का. प्रिलियम्स आणि मेन्स GS जे आहे हे सोबतच शिकवणार आहे. प्रिलियम्स आणि मेन्स GS सोबतच शिकवणार आहे आणि मग हे GS झाल्यानंतर मग पुन्हा इंग्लिश असं. सर OMR मध्ये सर्कल एकदम बरोबर गोल करावे लागतात का? हो, नाही, ते थोडंफार इकडे तिकडे म्हणजे काय आहे की एकदा त्याला सवय करा, म्हणून काय करायचं टेस्ट सिरीज द्यायची आणि त्या बरोबर सर्कलच्या बाहेर जाता कामा नये, ह्याचा फक्त तुम्ही काय घ्या म्हणजे पुरेपूर त्याची काळजी घ्या, बाकी काही नाहीये. ते बॅचच्या व्हॅलिडिटी बद्दल जरा माहिती घ्या. हे बघा ही जी काही बॅचची व्हॅलिडिटी आहे या बॅचच्या व्हॅलिडिटी बद्दल लक्षात घ्या. आता ही जी काही आपली बॅच आहे की नाही, ही जी बॅच आहे ही बॅच तुमची चालणार आहे 70 दिवस. बॅच किती दिवस चालणार आहे, 70 दिवस चालणार आहे. पण ह्या बॅचचा जो ऍक्सेस असणार आहे तुम्हाला, बघा लक्षात घ्या, ह्या बॅचचा जो काय तुम्हाला ऍक्सेस असणार आहे तो 1 वर्ष असणार आहे. किती वर्ष असणार आहे तुम्हाला, 1 वर्ष असणार आहे विथ अनलिमिटेड व्ह्यूज. काय तर अनलिमिटेड व्ह्यूज, तुमचं इंटरनेट संपत नाही तोपर्यंत तुम्ही हे बघू शकता. अनलिमिटेड व्ह्यूज किती वर्षासाठी, 1 वर्षासाठी. मग याच्यामध्ये काय काय मी तुम्हाला सांगितलं, पाठीमागच्या वर्षीची रेकॉर्डेड बॅच आहे, PYQ विश्लेषणाची बॅच आहे. फक्त एकदा विश्वास ठेवा, विश्वास ठेवून तुम्ही या सगळ्या गोष्टी करा, 100% तुमचं काम होईल. ओके, हिस्ट्री स्टेट बोर्ड कोणते वाचले पाहिजेत. आता समजा जे ह्या वर्षी अटेम्प्ट देणार नाहीत त्यांनी जरा बघितलं तरी चालेल, पण काय आहे की आपण जे शिकवणार आहे त्याच्या सगळ्यांच्या मध्ये त्या हिस्ट्रीच्या स्टेट बोर्ड्स आणि NCERTच्या नोट्स पण त्याच्यामध्ये ऍड केलेल्या आहेत. तरी पण जर तुम्ही नवीन असाल तर इतिहासासाठी 8वीचं जुनं आणि 8वीचंच नवीन आणि 11वीचं जुनं पुस्तक हे तुम्ही वापरू शकता असं. नीटचा पेपर गेला, आता ठीक आहे, काय गेला ते गेला, त्याला आपण काय करू शकतो सांगा बरं. गेला तर गेला, ठीक आहे. गेलेल्या गोष्टींच्या वरती चर्चा करत बसण्यापेक्षा किंवा त्याच्यामध्ये हरवण्यापेक्षा जो येणारा वर्तमान आहे
सॉरी, जो काही आपला वर्तमान आहे, या वर्तमानातूनच आपण भविष्य निर्माण करूया. ठीक आहे, काही काळजी करू नका. हा, बॅच 70 दिवस लागतील. हा, हो चालेल, 2 जूनच्या बॅचचं केलं तरी चालेल, काही अडचण नाही. हो, दोन्ही भाषा सोबत घेतल्या जातील, काही अडचण नाही. हा, कुपन कोड कसा वापरायचा? तुम्ही जर ऍपमध्ये गेलात ना, त्या तलाठीच्या त्या बॅचवरती क्लिक केलात, त्या बॅचवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करेल, बाय नाव येईल. बाय नाव केल्यानंतर बाय नाव वर क्लिक करायचं. बाय नाव वर क्लिक केल्यानंतर तिथं अप्लाय कुपन येतं, मग त्याच्यावर क्लिक करायचं. मग त्याच्यामध्ये काय करा, हा वापरा कुपन कोड. हे बघा, हा NAND10, हे सगळं कॅपिटल बरं का, कुठं स्पेस द्यायचा नाही. NAND10 हा कोड वापरायचा, मग तुम्हाला तिथं ऑटोमॅटिक तिथं काय येईल, 1848 रुपये येईल असं. हा, हिस्ट्री तुम्हाला हार्ड वाटणार नाही. हिस्ट्री आणि सायन्स तुम्हाला हार्ड वाटणार नाही. इथं जे आता शिकवलं जाईल त्याच्यावरती फक्त काय करा, तुम्ही विश्वास ठेवा, 100% आम्ही तुमच्यासोबत आहे. हा, कुपन कोड सांगा. हे बघा, हा कुपन कोड आहे NAND10 असं. हा, बरं, आता एक काम करूया आपण. काय करायचं माहिती आहे का, ह्याच्यामध्ये जे हे आहेत डॉक्युमेंट्स वगैरे काय काय लागणार आहेत, या सगळ्या डॉक्युमेंट्स किंवा एज्युकेशन क्वालिफिकेशनसाठी तुम्हाला काय काय लागणार आहे, या सगळ्यांची माहिती आयोगाने काय केलंय, वेबसाईटवरती दिलेली आहे. ते आता तुम्ही तिथं बघून घेशील. हा, सगळे सब्जेक्ट कव्हर होणार आहेत. हो, सगळे सब्जेक्ट. हा, रेफरन्स बुक रीड नाही केले तरी चालतील, 100% चालतील, काही अडचण नाही. कारण तिथं आम्ही तेवढं घेतलेलंच आहे. फक्त तुम्ही ते PYQ बुक्स किंवा ते PYQ विश्लेषण ते करणं तुम्ही गरजेचं आहे. हा, म्हणजे जेवढी जबाबदारी आमची आहे तेवढी जबाबदारी तुमची आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक स्वस्त आणि दर्जेदार जर शिक्षण कोण देत असेल तर ते म्हणजे ज्ञानदीप. कळतंय का? विद्यार्थ्यांसाठी चाललेली चळवळ. टोटल फी किती आहे त्याची? 1999 फी आहे. किती? 1999 फी आहे. आणि जर तुम्ही तो कुपन कोड वापरला, कुठला कुपन कोड आहे पुन्हा एकदा सांगतो या, NAND सगळं कॅपिटल आहे, कुठेही स्पेस द्यायचा नाही. NAND10 दिलं की तुम्हाला किती रुपये ऑफ मिळणार आहे? 200 रुपये ऑफ मिळणार आहे असं. हा, ओके. हा, जिल्हा कसा निवडायचा ते सांगतोय मगापासून, अजून ते आलेलंच नाहीये. जिल्हे कसे निवडायचे किंवा काय ते अजून आलेलंच नाहीये. त्यासाठी आयोग तुम्हाला काय करणार आहे, वेगळी लिंक ओपन करणार आहे. टेक्निकली इरर आहे, थोडासा वेट करा, सगळ्या गोष्टी होतील. आता फक्त तुम्ही काय करा, आता सगळे तुमचे डाऊट्स क्लिअर केलेले आहेत मी. ठीक आहे, तुम्ही फक्त आता स्टुडंट म्हणून फक्त आणि फक्त अभ्यास करायच्या भानगडीमध्ये पडा, बाकीचा लोड घेऊ नका. हा, हा, आता हे जे आहे, ही जी आता बॅच आहे, समजा एखाद्या स्टुडंटला किंवा नोकरदारांना किंवा गृहिणींना जर ऑनलाईन करायला जमत नाही, लाईव्ह मध्ये करायला जमत नाही, तर त्यांच्यासाठी ती काय राहिले, ऑलरेडी रेकॉर्डेड राहील असं. हा, हा, हाय स्कोरिंग टॉपिक सांगेल मी तुम्हाला, त्याच्यावरती एक लेक्चर घेऊया आपण. हो, डिटेल चर्चा करा ना, डिटेल, काही अडचण नाही. हे बघा, डिटेल चर्चा करायला, हे बघा इथे मी नंबर माझा शेअर केलाय. हा ऑफिसचा नंबर आहे आणि हा माझा नंबर आहे पर्सनली. जर तुम्ही मला चर्चा करायची असेल तर हा माझा पर्सनल नंबर, मला कॉल करा. आणि जर तुम्हाला आयोगाला आपलं सॉरी ऑफिसला जर तुम्हाला कॉल करायचा असेल तर तुम्ही इथं बॅचसाठी या नंबरला संपर्क करा असं. हा, ओके. काय अडचणी आहेत तुमच्या? आता सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुमच्या दिलेली आहेत. सो तुम्ही काय करा की आता जास्त काही लोड घेऊ नका आणि अभ्यासाला सुरुवात करायला काय हरकत नाही. जेवढ्या लवकर तेवढं करा. हा, बॅच किती दिवस असेल बघा, बॅचची व्हॅलिडिटी जी आहे ना, ही टोटल 70 दिवस असेल. म्हणजे बॅच किती दिवस चालेल तुमचे? 70 दिवस बॅच चालेल. किती दिवस? 70 दिवस बॅच चालेल. म्हणजे लाईव्ह बॅच जी आहे, लाईव्ह बॅच ही किती दिवस चालेल? 70 दिवस चालेल. पण तिचा ऍक्सेस जो आहे, ज्या याच्या अगोदर ज्या 4 बॅचेस दिल्यात ना तुमच्या ऍपमध्ये तुम्हाला कॉम्प्लिमेंटरी म्हणून, पाठीमागच्या वर्षीची रेकॉर्डेड बॅच, त्याच्यामध्ये ऑल GS प्लस लँग्वेज प्लस ऍक्ट, मेन्सला जे जे लागल ते सगळं त्या बॅच मध्ये तुम्हाला काय अवेलेबल करून दिलंय. प्लस माइंड मॅपची बॅच दिलेली आहे, प्लस PYQ ची बॅच दिलेली आहे, प्लस तुम्हाला त्या ठिकाणी टेस्ट सिरीज विश्लेषणाची बॅच दिलेली आहे. ठीक आहे, आणि अजून एक अशा 5 बॅच दिलेल्या आहेत. त्या सगळ्या तुम्हाला एका वर्षापर्यंत त्या सगळ्यांचा ऍक्सेस राहील. हा, NCL कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायला आलंच नाही, फॉर्म भरताना पण फीज पेड दाखवत आहे. म्हणजे मला कळालं नाही तुम्हाला काय म्हणायचं आहे. मला काय करा, एकदा कॉल करा, म्हणजे तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगतो की नेमका तिथला काय विषय आहे किंवा काय नाही. हे 93 22 59 07 ला, म्हणजे मला कळलं तुम्हाला काय म्हणायचं आहे ते. हा,
हा 12 जानेवारीचे लेक्चर चालू होतील. हा जरा धावपळ ही चालू आहे, होतील लेक्चर चालू. हा नाही, एनसीआरटीचा आपला काही संबंधच येत नाही ना. एनसीआरटीचा आपला काही संबंध येत नाही. एनसीआरटीच्या भानगडीमध्ये पडू नका. एनसीआरटीची सगळी जी काही मतं आहेत, जे काही त्याच्यामध्ये नोट्स वगैरे आहेत, त्या सगळ्या आपण आपल्या ज्या काही नोट्स आहेत त्याच्यामध्ये ऍड केलेल्या आहेत. हा थांबा की डॉक्युमेंट अपलोड करायला येत नाही, जरा वेळ लागेल त्याला. थांबा जरा, आयोग काय करेल, वेबसाईट ओपन करेल आणि तिथं तुम्हाला तो चान्स देईल, मग त्यावेळेस तुम्ही अपलोड करा. हो चालतंय. पीवायक्यू साठी क्लास बुक, क्लासची कंबाईनची बुक यूज केली तरी चालेल, काही अडचण नाही. एक्सप्लेनेशनची बुक्स आहेत बघा ते मार्केटला. हा आपल्या ज्ञानदीपचं पण आहे ते. फॉर्म भरता येईल, नाही फॉर्म कॅन्सल करू नका, ते त्याच्यामध्ये ऑटोमॅटिक ऍड होईल. आता काय होईल माहिती आहे का, ह्याच्यावरती जी संभ्रमता निर्माण झालेली आहे त्याच्यावरती स्वतः आयोगच बोलेल, आयोगाचं नोटिफिकेशन निघेल, आणि ज्यावेळेस आयोगाचं नोटिफिकेशन निघेल त्यावेळेस मी पुन्हा तुम्हाला ते एक्सप्लेन करेल की काय विषय आहे, आयोगाला काय सांगायचं आहे किंवा काय नाही. हा ओके, ज्ञानदीप मध्ये जबरदस्त आहे. येस, धन्यवाद, थँक्यू. चालतंय. मग आता आपण काय करणार आहे, सगळ्या विषयांचे तुमच्या दिलेले आहेत, पॅनिक होऊ नका. सगळ्यांना ज्ञानदीप कडून आणि माझ्याकडून पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. भेटूया आपण आपल्या लेक्चरमध्ये आणि उद्यापासून होणाऱ्या आपल्या मॅरेथॉन सेशनमध्ये. थांबूया तोपर्यंत. जय हिंद. ओके जुळून